नमस्कार मंडळी. मेथ्यांची भाजी कशी करते त्याची रेसिपी तुम्हाला सांगते. मेथ्या हिवाळ्यात आवर्जून खाल्ल्या जातात. एक वाटीभर मेथ्या 1 दिवस आधीच पाण्यामध्ये टाकून ठेवल्या. नंतर त्यातलं पाणी काढून कापडामध्ये ह्या बांधून ठेवल्या. ह्या मेथ्यांना छान मोड येण्यासाठी ह्या मेथ्या मायक्रोवेव्हमध्ये ठेवलेल्या होत्या आणि दुसऱ्या दिवशी सकाळी याला खूप छान मोड आले. मोड आलेल्या मेथ्यांची भाजी कशी करते हे तुम्हाला आज सांगते. आणि याच्यासाठी जी पूर्वतयारी होती, ती पूर्वतयारी आधी सगळी करून घेतली. यासाठी या मोड आलेल्या मेथ्या घेतल्या. नंतर भरपूर सारा कांदा चिरून घेतला. त्यानंतर हिरव्या मिरच्या, कढीपत्ता, कोथिंबीर आणि मटार घेतले. सगळी भाजीची पूर्वतयारी करून ठेवली. ही मेथ्यांची भाजी खरंच खूप पौष्टिक आहे आणि ही चवीला पण खूप छान लागते. दरवर्षी ही मेथ्यांची भाजी मी करत असते. सगळ्यात आधी भांडं गरम करून घेतलं. त्यानंतर त्यामध्ये तेल घातलं. तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये जिरे आणि मोहरी घातली. मोहरी, जिरे कडकडल्यानंतर त्यामध्ये चिमूटभर हिंग घातला. त्यानंतर यामध्ये हिरव्या मिरच्या आणि कढीपत्ता घातला. कढीपत्ता आणि हिरव्या मिरच्या तेलामध्ये हलवून घेतला. नंतर चिरलेला जो कांदा होता, तो सगळा कांदा यामध्ये घातला आहे. ह्या भाजीला भरपूर कांदा घालावा म्हणजे ही अशी ड्राय होत नाही आणि चवीला पण खूप छान लागते ही कांद्यामुळे सुद्धा. कांदा चांगला परतून झाल्यानंतर एक वाटीभर यामध्ये मटार घातलेले आहेत. मटार घातल्यानंतर पुन्हा ही भाजी सगळीकडनं हलवून घेतली. नंतर यामध्ये अर्धा चमचा हळद घातली, अर्धा चमचा धने पावडर घातली आणि अगदी थोडंसं तिखट घातलेलं आहे. कारण आधीच यामध्ये हिरव्या मिरच्या घातल्या होत्या, त्यामुळे तिखट अगदी कमी घातलं आणि सगळं छान हलवून झाल्यानंतर मोड आलेल्या ज्या मेथ्या होत्या, त्या सगळ्या मेथ्या यामध्ये घातल्या. पुन्हा सगळीकडनं हे परतून घेतलं. चवीनुसार यामध्ये मीठ पेरलं. नंतर ही भाजी शिजण्यासाठी म्हणून या भाजीला म्हणजे याच्यावर ताट ठेवलं आणि ताटावर पाणी ठेवून ही भाजी 5 ते 7 मिनटं छान शिजू दिलेली आहे. ही भाजी शिजल्यानंतर वरून कोथिंबीर पेरली आणि पुन्हा ह्याच्यावर झाकण ठेवून गॅस बंद करून टाकला. खूप छान पौष्टिक अशी ही मेथ्यांची भाजी तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे मेथ्यांची भाजी हिवाळ्यात आता करून बघा. नक्कीच तुम्हाला सगळ्यांना आवडेल. धन्यवाद.